संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपासह ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबाबत केलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बिंदू चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला। पुतळा जाळण्यासाठी आणताच पोलिसांनी 2 वेळा तो ताब्यात घेतला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानं भाकप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। झटापटीदरम्यान शिवाजी कोण होता या पुस्तकावर पोलिसांनी पाय दिल्याचा आणि आंदोलकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलीस आणि प्रशासनाला माणसांच्या जीवापेक्षा पुस्तकांपेक्षा मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा अधिक महत्त्वाचा वाटतो, अशी तीव्र टीका यावेळी प्रशांत आंबी यांनी केली। आमदार संजय गायकवाड यांना पोलिसांनी अटक न करता आंदोलकांवर बळाचा वापर केला असल्याचा आरोप कॉम्रेड गोविंद पानसरे यांची मुलगी स्मिता पानसरे यांनी केला। तसेच गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे आमदार गायकवाड यांचा हात असल्याचाही संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला। एकत्र जमलेलो होतो, पण आंदोलनकर्त्यांच्या 4 पट पोलीस यंत्रणा, पोलिसांची माणसं इथं जमा झालेली दिसत आहेत। जेव्हा पुतळा जाळायचा प्रयत्न आंदोलनकर्ते करत होते तेव्हा आपण बघितलं की त्यांनी पूर्णतः संपूर्ण बळाचा वापर केला। 4 जणांनी केवळ पुतळा आणला होता आणि 40 जणांनी त्याला एकत्र केलं। त्यांचं काय झालं असतं, चुकून बळाचा वापर करताना एखाद्याचं डोकं फुटलं असतं, एखाद्याला अपघात झाला असता, पण त्याची त्यांना चिंता नाही। तर जे पुतळे आणलेले आहेत त्या पुतळ्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे। अशा अनुषंगानं पोलीस इथे यंत्रणा काम करताना दिसतीये। 22 तारखेपासून सातत्यानं आम्ही असं म्हणतोय की तुमच्याजवळ जे बळ आहे, तुमचं जे ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्यानुसार तुम्हाला जर काम करायचं असेल तर आमदार संजय गायकवाडांना अटक करा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, पण ते करताना मात्र दिसत नाहीयेत। आंदोलनकर्त्यांवर मात्र बळाचा वापर करताना दिसतायत। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाच्या संदर्भात त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याच्यातून किमान अशी शंका येते की त्यांच्या खुनामध्ये यांचा हात असावा का, या अनुषंगाने तपास करण्याची गरज आहे। पण तोही तपास यंत्रणा करत नाही। आपल्या यंत्रणेचा सगळा वापर केवळ आंदोलनकर्त्यांना दबाव टाकण्यासाठी, त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जे जे म्हणून करता येणं शक्य आहे ते पोलीस यंत्रणा करताना दिसते। म्हणून कोल्हापुरातल्या सर्व पोलीस यंत्रणेचा मी निषेध करते आणि हे शासन, जे शासन शिवाजी महाराजांचा अपमान सहन करते, नारी शक्ती वंदनाची बात करते, पण नारींचा जो अपमान झालेला आहे, प्रत्येक स्त्रीचा जो अपमान झालाय तो अपमान हे सरकार सहन करते। पण अपमान करणारा जो आमदार संजय गायकवाड आहे तो केवळ सत्ताधारी आमदार आहे, म्हणून त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही। म्हणून या सरकारचा जाहीर निषेध। यावेळी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।